गाव छोट भानगडीत मोठ. सरपंच निवडणुकीनंतर म्हणते तुमचा पहिलाच वाढदिवस. हो हो बरोबर काय? पहिला मी वाढदिवस. काय म्हणतो या हा आपण मोठा खर्च करूया. आयला बोलवतेस. हा करूया की. त्यात कसं हा तुमचा 53वा वाढदिवस हो बरोबर ना. हा मी काय म्हणतो या काय 53 किलोचा केक आणूया. 53 किलोचा. हो अरे 400 म्हशीतल्या त्या 200 राहिले त्या आमचं रताळ ते गावभर हिंडत बसतं या. ऐका की पुढे हा मी काय म्हणतो या हा गौतमी पाटलीला आणूया की. गौतमी पाटीलला. हो पण बजेट लय होणार ना तिचं पण. बजेट कुठलं. हा. अहो तुम्हाला माहित आहे, तुम्हीच साफ करायचा. अरे हाय पण आता पहिल्यागत नाही ना राहिलं काय. असं होय. हा. सरपंच हा आपल्या आमदाराला आणूया. आमदाराला. हो कशाला आमदाराला आता. अहो हा. तालुक्यात झाला नसला वाढदिवस असला वाढदिवस करू आपण तुमचा. मला जमिनी खायला मला जमीन. मग मी काय म्हणतोय हा. गौतमी पाटील आपण आणणार. मग त्यांच्या बरोबर फोटो काढू की तुमचा. ते मला फोटो दिल का. अहो काय अहो फोटो नव अहो तुमच्या पुढे नागिन डान्स करेल नागिन. काय म्हणतोस? हो तर. सगळेच करून टाकेल किती. काहीच कुठे टाकेल. हो. हा. ठरवून टाक. आले का सगळेजण. नाही कोण झाले बारा मोड्याचा. हे सरपंच हे बघा तुम्ही लाखातलं बोलला आव सरपंच तुमचाच पोरगा अजून आलेला नाही. भावी आमदार दोस्त आमदार चोपाळ्या. हे बाप्या सरळ बोलायचं. सरपंच आहे सरपंच. बरोबर बरे सरपंच बिरपंच मला तुम्ही सांगा इथं काय घ्या बोललो ते सांगा आधी. पे सांगा. सांगू थांबा हो. काय लावले थांबा सांगा थांबा सांगा काय ते एकदा सांगा की. हा 53 किलो साठी करायचं आहे. यार कोणतरी मिसिंग आहे तुझं काय चाललंय कोणतरी मिसिंग आहे. हा मला माहिती आहे. आता कोण मिसिंग आहे. नाही मला कोणतरी मिसिंग मी सांगतो की तुम्हाला कोण मिसिंग आहे. अहो तो रान रेडा नव त्या रेड्याचं पोरग नव सरपंचाचं पोरग बघा या. किशोर भाऊ काय लावलंय सा पोर काय म्हणतात त्यो. अहो सरपंच ग बसा हो ही चपटी लावून आली सकाळी जण वास मारताय. तरी चूक झाली सरपंच चूक झाली. बघितलं काय संस्कार आहेत. अंगठे पडलेली ती उचलत होता काय डोंबलाचा संस्कार. त्याच्यामुळे सुद्धा तर गायच्या धारकाडे ठेवलाय आणि शान काढायला. तुम्ही सांगा काय विषय आहे तो. इकडे बघा अहो 53 किलोचा केक आणायचा आहे. हो. काय काय 53 किलोचा केक याला देवाला 53 रुपयाची पावती पडणार. हा. 53 किलोचा ते जाऊ द्या पुढे अजून काय सांगा. आणि महत्वाचे तर काय गौतमी पाटील आणायचे आहे. हो तर. अरे गौतमी पाटील हो नाही वाड्यावर या जिल्हा का तुझ्यातलं का बाय म्हणली टँग 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 चालू झालंय तुझं लेखा काय तुम्हाला लगा आठवा नाही लगा लेखा वाढदिवसाला बायानच व्हायच्या. मग काय बाया सोडून मग काय बापे नाचवता का आता. ए कोणी गे तू नाही नाही सरपंच वाढदिवस जोरात करू आपण सरपंचांचा. हो गौतमी पाटील अंधार म्हटल्यावर जोरात काम आहे. सरपंच वाढदिवस आपण जोरात करणार तुमचा तुम्ही फक्त पैसा घालायचा लावा. अहो ते नव आपल्याला तालुक्याचा आमदार आणायचा आणखी. हो आईला सरपंच तरी लगा बायांना चुरणार आमदारांना हे का आपल्याला पटलं नाही. आम्हाला नको सरपंच तुम्ही आमदार बिमदार आणा म्हणजे मटण तरी खायला भेटेल आम्हाला. आणा तुम्ही आणा आमदार आणा आमदार तुम्ही आणा. अहो कुठं काय तवा थाटामाटा साजरा करायचा आहे वाढदिवस. हो तर त्या किशोरला काय कळतं दावा. तू बोललास ते बरोबर बोललास. बरोबर. त्याला आता मध्ये येऊ देस त्या सांगतो कसं असतं. सरपंच आहे आपला ह्यो पैसावाला. आणि गोळ्यावर दारूच्या बाटल्या वागावतो. आणतो सगळं आणतो. तुम्ही फक्त तयारी जावा. हो, आता इथंच बसले हे सत्याव भाऊ कधी आलो. आहे ना तुझं काय ध्यानच नाही सध्या हा नाही तू असा बसलेला असतोस
गावात काय झालंय कुणालाच काय केलं आता काय झालं गावात सगळं चालूच चांगलं आहे की. मला काय देऊ आपला सरपंच बयाना जुना म्हणतो टँक 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 बाई नाचणार आपल्या गावात आतापर्यंत कधी बाई नाचलीच नाही. हा म्हणतोय मी लागा हा जाऊदे. आणि तुला माहित आहे काय आमदार साहेबांनी आणणार आहे आमदार साहेबांनी. आमदार साहेब कुठं तिथल्या काय देव माणूस. हे बघा तुम्ही लाखातलं बोलला एकदम नाही नाही आमदार नाहीत त्यांना नाचून देणार कारण जनसेवा करणारी माणसं कुठं. ते पण बरोबर आहे. मग सत्या हा लोक तुला लागा म्हणत असते ते तू कुठेतरी बसतो काय ते मोबाईल का भिबाईल काय त्याच्या आईला तू काही येणं नाही ना रे तर ते येणं नाही ना मग माझ्याकडे झालंय तुम्हाला सांग. नाही सत्य प्रश्नाचं उत्तर द्यायला खऱ्या अर्थानं माझ्याकडे पण चालेल सध्या ते म्हणतात ना की सगळ्या गोष्टी विसरतात किंवा पण एखाद्याची लागलेली सवय कधी भाऊ बघा विसरता येत नाही सध्या बघा पण आमदारांकडं माझं काय म्हणणं आहे बाया बिया नाचवायची नाही आपल्याकडे हे बघ मी जातो ते आमदारांकडे जावा तेच करतील काहीतरी कारण हो विषय ते तर मला नाही वाटत की ते सण करतील म्हणून कारण चांगला माणूस आहे देव माणूस आहे आणि तो अशा गोष्टी नाही सण करणार. आमदार देव माणूस आहे मी येतो सध्या पण तू आता एकटा बसत जाऊ नको चांगला माणूस आहे तू. मंडळी तालुक्यात काय चाललंय सध्या? आमदार साहेब तुम्ही आमदार झाल्यापासून सगळ्या तालुक्यात एकदम झकास सगळं चालू आहे सर. नमस्कार नमस्कार आमदार साहेब नमस्कार. राम 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 राम. ते आहे ना तुम्ही सगळ्या माणसांना माणसानं आणलं बघा एक नंबर काम करताय बरं कसं आहे पण ते काय बरोबर केलं काय झालं काय? किशोर भाऊ काय झालं बोला तर. सांगतो साहेब असं काय नाही तुम्ही आमच्या गावाला सरपंच नेमलाय ना आपल्याला नाही पटलं बघा. काय केलं काय त्यांनी ते सांगा. अहो काय केलं म्हणजे अहो त्याचा वाढदिवस आहे अहो आत्ता सरपंच झाला पहिल्या वाढदिवसाला काय करणार म्हणजे बर अहो तू गौतम पाटीलला नाचविणार आहे. काय बोलताय? हो बरोबर काय आहे. सांगताय? ते काय बरोबर केलं नाही अहो तुम्ही म्हणजे देव माणूस आणि अशा देव माणसांची माणसं आता तुम्ही म्हणाले दारुड्याला आवडत काही सांगतोय पण तुम्हाला गरज सांगतो जो माझ्या तुमच्या बाबतीत काही विषय नाही किशोर भाऊ पण विषय असा आहे नेमकं घडतंय काय गावामध्ये ते सांगा मला स्पष्ट. सांगतो साहेब काय माहिती का अहो तो गौतम पाटीलला नाचवणार पोरं जमा होणार 4 गावची टवाळकी येणार बांधणं करणार अहो तुमचं नाव खराब होणार म्हणून मी तुम्हाला साहेब हे बघ, पाया पडतो पण काय नाही तेवढं त्या सरपंचाने सांगा म्हणजे काय मी आपलं सांगितलं हो नाही तुम्ही म्हणाल तुम्हाला माहिती मिळाली कुठनं? साहेब त्याच गावचा आहे ना मी तेव्हा मला सगळं माहित आहे. मी करतो चौकशी करतो का साहेब तेवढे विनंती आहे मला की तेवढे करा. येतो साहेब. पाटील अवघड आहे ना मंडळी. आपण जी काही गावात लोकप्रतिनिधी म्हणून ज्यांची निवड करतो त्यांनी जर असं वागायचं ठरवलं तर ते आम्हाला कुठंतरी काळीमा लागायच्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आणि आता किशोर भाऊ बोलून गेला बिचारा दारुड्या जरी असेल पण तो तळमळीने बोलत होता गावामध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्याची प्रामाणिक इच्छा होती म्हणून तो इथं आला. काय काय ह्या लोकांना आपण खुर्ची द्यायची यांना सरपंच बनवायचं आणि ह्या लोकांनी असलं गावामध्ये काम करायचं हे खूप वाईट आहे. ह्या गोष्टीचा आपण खरंच समाजाला कुठंतरी काळीमा फासणारी गोष्ट भविष्यामध्ये घडायला लागलेली आहे. बरं आमदार साहेब तुम्ही जे बोलताय ते बरोबर बोलताय त्याच्यावर तुम्ही काहीतरी कारवाई करा. या 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 सरपंच या बसा.
बसा बसा. काय काम काढले? काय नाही निवडणुकीत तर पहिल्यांदा वाढदिवस कुणाचा? माझा तुझा वाढदिवस? हो हो अरे वा 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 वा. बोला. पहिल्यांदाच कार्यक्रम ठेवलाय गौतमी पाटीलचा. हा गौतम पाटीलचा. हो 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 सरपंच हा. सर्व कार्यक्रम सरपंच कॅन्सल करा. तालुक्यामध्ये आणि गावामध्ये तुमचं काय नाव गाजतंय ते मला सर्व माहिती पडतंय. मी गावामध्ये येतो, आल्यानंतर आपण ठरवू. तोपर्यंत कार्यक्रम कॅन्सल. ठीक आहे पत्रिका बरं ठीक आहे, पत्रिका असू दे. मी गावात येतो, मग आपण ठरवू सरपंच. हा चालतं लका मिनी सरपंच राव तुमचं फादर लका लय जोरात बड्डे करतोय लका. लका मटण हाय खायला लका 53 किलोचा केक खायला का. मी तर हात ओढीनच खाणार आहे. हा हॅलो हॅलो का मोठा दोन्ही हाताने खाणार. मग लका सरपंचानी कामं सांगितली केली पाहिजे ती. आता काय विषय आहे तो नीट ऐकून घ्या. आता फादरचा बर्थडे म्हणजे अख्ख्या पंचकृषीत हो गाजणार. नाही तर फादर आता 53 वर्षाचे झाले. हो पुढच्या वर्षी त्यांना 54 लागतील वर्ष. तर आपण काय करायचं आता नियोजन तुम्हाला सांगतो ते करायचं. बॅनर पहिले छापा, फादरचा फोटो थोडा मोठा छापा, त्याच्या खाली माझा छोटा छापा आणि हा बॅनर अख्ख्या आपल्या खळ्यात लावून टाका. छापू का नको फोटो? नका छापू तुम्ही, खाली फक्त शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव टाका. आणि मग उभा पोषक करायला सांगितलं आम्हाला ते. त्याच्यासाठी एक पायाजवळ पर्याय आहे. बोला ना. उभा एक पोशाखचे पैसे माझ्याजवळ द्या, मी पप्पांना उभा एक पोशाख तुम्हाला पाठवायला सांगतो. आमचं आम्हाला काय घालताय? नाही नाही नाही, दुसरी गोष्ट आता आपल्याला डीजेची बुकिंग करायची आहे. तुमच्या नजरेत कोण आहे का डीजे वाला? आहे. मोठा आहे, त्यांना नका बोलू. मी सांगतो त्याला बोलवा. एक माझा मित्र आहे संदीप जोरे, रॉयल इव्हेंट्स वाला, त्याला बोलवा. अहो सरपंच एवढा खर्च करते ती, तर आमच्या जरा जोडीदाराच्या टाकल्यावर केस लावा की. अरे सध्या गौतमीला एवढं फादरने उदळत आहे ना, तिचं बिल, चेक, कॅश, अमाऊंट सगळं संपलं रे. त्यामुळे गौतमीसाठी तरी आपल्याला तयारी केली पाहिजे. चला चालले बाबा या गावाला तर तुमच्या आशीर्वादाने आपलं सगळं. तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे आम्हाला. दादा कसं चाललंय? बरं आहे ना? काय बरं आहे, तुमच्या आशीर्वादानं बरं आहे. भाग चांगलं चाललाय. अगदी तुमची कृपा चांगली आहे. आमदार आहात आपण. आमदार साहेबांचा
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरपंच. नमस्कार तुमचं साहेब. भावी आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं जावो आणि तुमच्याकडून गावाची सेवा घडो. साहेब येताना त्रास वगैरे झाला नाही ना काय? शांत आलो एकदम. गावामध्ये तुमच्या शांतता वाटली. गाव शांतच आहे मंडळी व्यवस्थित चाललंय ना? साहेब अहो लय मोठा कार्यक्रम ठेवला होता, तुम्ही म्हणल्यामुळे कॅन्सल केलं हो. कुठला कार्यक्रम ठेवला? तुम्ही पाटीलचा. हो सरपंच, तुम्ही गावचे प्रथम नागरिक. गावाचा विकास करण्याकरता गावाने तुम्हाला निवडून दिलं का बाया नाचवण्याकरता दिलं? हे बघा तुम्ही लाखातलं बोललाय. नमस्कार नमस्कार आल्या का ढकलताय. नमस्कार नमस्कार आमदार साहेब. सरपंच वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला. ते वाढीव असल्यामुळे थोडंसं हात जरा करायचं म्हणते. सरपंच असं चालत नाही. तुम्हाला लोकांनी निवडून दिले गावाची विकास करण्यासाठी, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी. ह्या गोष्टी यापुढं तुमच्याकडनं मला चालणार नाही. बरोबर नाही नाही आमदार साहेब हे बी तुम्ही लाखातलं बोलला बरं का. एकदम लाखातलं बोलला. सरपंच, तुमच्याकडे जर एवढे पैसे झाले असतील तर आपल्या तारे भागातील सुशांत सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून जो काही गड किल्ल्याचं संवर्धनाचं काम करतोय त्याला तुम्ही मदत करा. गावामध्ये बाया नाचवू नका आणि अशा गोष्टींनी तुमच्या आयुष्यामध्ये पुढं लोक तुम्हाला स्वीकारणार नाही. सरपंच, अजून पुण्यामध्ये एक मुलगा शिवशंकर स्वामी, तो ज्या गाया कसायाला कापल्या जातात त्यांचं त्या ठिकाणी संगोपन करतो. त्याची गोशाळा त्यांनी बांधलेली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या चाऱ्याकरता, त्यांच्या उपजीविकेकरता आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मदत केली पाहिजे. आपण बाया गावामध्ये नाचवले नाही पाहिजे. लोकांना चुकीचा संदेश पोचल अशा प्रकारचं कुठलंही आपल्याकडनं काम झालं नाही पाहिजे. ही तुम्हाला मी शेवटची सबब सांगतो. साहेब झाली चुकी, आता एकदा माफ करा. तुमच्या निर्णयावर चालतो आता. हे बघा तुम्ही एकदम लाखातलं बोलला. ठीक आहे, सुधरा. त्याच्यानंतर संधी दिली जाणार नाही. नाही 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 हो, आता सुधारून दाखवतो. ठीक आहे, ठीक हे पण तुम्ही लाखातलं बोलला. नमस्कार, मी तुमच्या सर्वांचा लाडका अभिनेता सतीश बाबराव शेळके. नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक बाळकृष्ण अशोक देसाई. मी सर्वांचा लाडका बाळासाहेब झोरे. कोयना प्रोडक्ट्स या टीमला असंच भरभरून तुम्ही प्रेम करा. आणि मी सरपंच, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा तुम्ही एकदम लाखातलं बोलला.